अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. हा संदेश ऐकताना मनात एक इच्छा धरा आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करा. स्वामींची दिव्य ऊर्जा या क्षणालाही तुम्हाला मदतीसाठी आहे याचा विश्वास तुम्हाला लवकरच येईल. कारण तुमची ती इच्छा पूर्ण होताना तुम्ही त्याचा अनुभव घ्याल. जर तुमचा स्वामी शक्तीवर, स्वामीच्या दैवी कृपेवर आणि चमत्कारांवर विश्वास असेल तर नक्कीच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामीदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे मार्ग तुम्हाला स्वामी दाखवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, या धकाधकीच्या जीवनात तुला माझे स्मरण करायला देखील खूप काही वेळ कमी आहे, मला माहीत आहे. पण माझी दैवी ऊर्जा तुझ्या सतत मदतीसाठी आहे. या क्षणालाही तू काही इच्छा माग, ती मी पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे. बाळा, माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला तुमच्या मार्गात सापडेल. तुम्ही कर्म करत पुढे जा. कर्मापासून दूर जाऊ नका, कारण हे कर्मच तुम्हाला तुमचे योग्य स्थान आणि तुमचे ध्येय प्राप्त करून देणारे आहे. तेव्हा विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाका. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा आणि देवाचे स्मरण करा. कर्म तुम्हालाच करायचे आहे. त्यात मोठे यश देणारा आशीर्वाद देवांचा असेल. देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते तुमच्या आज डोळ्यांनी दिसत नसले तरीही देवाचे कार्य अखंडरित्या तुमच्यासाठी सुरू आहे. तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. कुणीतरी एकाची मदत तुम्हाला प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे की तुम्हाला कुणाचे तरी सहाय्य प्राप्त होऊन तुम्हाला तो मार्ग दिसावा, तर नक्कीच देव तुमच्यासाठी एक देवदूताची व्यवस्था करत आहेत. यात शंका मात्र घेऊ नका. ज्या क्षणाला तुम्हाला ती आनंदाची बातमी मिळेल तेव्हा तुमच्या मनापासून तुमचा संशय मिटेल आणि तुमचा संपूर्ण विश्वास देवावर आणि देवाच्या दिव्य शक्तीवर असू द्या. देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद पाठवत आहेत. जर तुम्ही काही संकटात आहात तेव्हाही देवाचा धावा करायला विसरू नका, कारण देवाची शक्ती इतकी अफाट आणि अनंत आहे की त्यामुळे कितीही मोठे संकट टळू शकते. देव ते टाळण्याचे सामर्थ्य ठेवतात. तेव्हा देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, तू तुझे प्रयत्न थांबवू नकोस, कारण तू केलेल्या प्रयत्नातून तुला मोठ्या यशाची प्राप्ती अवश्य होणार आहे. तुम्ही जे काही कर्म करता त्या कर्मातून तुम्हाला ती प्रगती हवी आहे, तर ती देवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. ज्या कामात तू मन लावत आहेस तेच कार्य तुझे पुढे जाणार आहे. बाळा, विश्वास ठेव. मी तुला कधीही चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही आणि चुकीच्या लोकांकडेही जाऊ देणार नाही. तू कितीही प्रयत्न केलेस ते मी पूर्णत्वास नेईल. देव म्हणतात, परमेश्वर सांगतात, कधी कधी तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होत असताना काही काळ लागत असेल तर धीर धरा, संयम ठेवा. देवाकडे ती प्रार्थना करा, कारण देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्याजवळ या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत. तुम्ही तुमची इच्छा मनापासून बोलून दाखवा, देवाला प्रार्थना करा आणि नक्कीच ती इच्छा पूर्ण होणार हे मनात निश्चित करा. कधी कधी
कुणी देवावर विश्वास न ठेवता खूप काही चुकीचे मार्ग तुम्हाला दाखवतात, जे कमी काही कष्ट करता खूप काही प्राप्त करण्याचे साधन तुम्हाला दाखवू इच्छितात. पण त्या चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ नका, कारण चुकीचा मार्ग आणि सत्याचा मार्ग हा वेगवेगळा आहे. सत्याच्या मार्गावर जो चालतो त्याला अपयश कधीही येत नाही. खडतर प्रवास जरी असला तरीही तो सुखाचाच होतो, कारण सत्याचा विजय हा निश्चित आहे. तेव्हा लक्षात घ्या, खोटारड्या लोकांसोबत आणि खोटारड्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपले कर्म करत पुढे चालत राहा. देव तुमची नियत पाहत आहेत. देव तुमचे प्रत्येक कार्य लक्षपूर्वक पाहत आहे. तेव्हा तुम्ही देवांच्या दृष्टीत नेहमीच चांगले बनून असावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. आणि जर तुमच्याकडे कोणी मदतीचा हात घेण्यासाठी आला असेल तर त्याचीही मदत करायला मागे पुढे पाहू नका, कारण देवाने तुम्हाला इतके सक्षम बनवले आहे की कुणीतरी तुमच्याकडून मदत घेण्यासाठी आले आहे हे विसरू नका. त्या क्षणाला देवाची परीक्षा मानून त्या व्यक्तीला योग्य ते सहाय्य जे तुमच्याकडून होईल ते अवश्य द्या, कारण त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आणि त्या पुण्याच्या भाग्यामुळे तुमचा भाग्योदय निश्चित होईल. कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म, तुमच्या चांगल्या सवयी. स्वामी म्हणतात, अरे बाळा, कशाला इतकी काळजी करतोस? जे कोणी तुझं वाईट चिंततात त्यांच्या वाईट चिंतल्याने तुझे कधीही वाईट होणार नाही. जे कोणी तुझा राग करतात, द्वेष करतात, त्यांच्याही मनात मी तुझ्यासाठी एक दिवस प्रेम जागृत करेल. विसरू नकोस, मी तुझा देव आहे आणि मी अशक्य ही शक्य करणारा देव आहे. तेव्हा घाबरू नकोस. जे काही तुझ्यापासून दुरावलेले आहेत त्यांना दूर ठेवण्याचे काही कारण आहे आणि जे तुझ्या जवळ आहेत त्यांचेही एक कारण आहे. तेव्हा जे तुला प्राप्त आहे त्यात आनंद मान. तुझे जीवन सुख, आनंद, शांती परिपूर्ण करणारे आहे. तुला ज्या काही अपेक्षा आहेत त्या पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद देण्यासाठी आज तुझ्या पुढे आलो आहे. तू जर आशीर्वाद स्वीकार करशील तर तुला पुढील काळात कुठलीही कमतरता भासणार नाही. बाळा, भरभराट आणि सुख संपत्तीने तुझे घरदार भरेल. विश्वास ठेव. जो कोणी हा संदेश जो पवित्र आहे, दैवी आहे आणि माझ्या आशीर्वादाने युक्त आहे तो ऐकत आहे, त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहून त्याच्या घर संसारात त्याला कुठेही कमतरता भासणार नाही. त्याचे दुरावलेले नाते त्याच्या जवळ येईल. त्याचे रुसलेले प्रेम त्याला प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही ते सर्व काही इच्छिता तेव्हा मी ऐकत आहे, तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे हे विसरून जाऊ नका. तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकली आहे आणि त्याची फळ तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देण्यासाठी आली आहे. ते दैवी सहाय्य तुम्ही स्वीकार करा. आनंदाने तुम्हाला जे काही प्राप्त होत आहे त्यात आनंदी राहा, उत्साही राहा आणि देवाचे नाम, भजन आणि देवाचे स्मरण तर निरंतर तुमच्या मनात असू द्या. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे त्याला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होऊन त्याचे घर सुखाने, आनंदाने भरणार आहे. त्याला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे जी त्याचे एक नाते त्याला देणार आहे. या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा